नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली नाश्त्याची रेसिपी, ज्याला आपण मोड जी आली असते ना, मोड आलेली मटकी जी असते ना, त्यापासून बनवलेले आहे हे कटलेट. याला तुम्ही वडेसुद्धा म्हणू शकता साध्या भाषेमध्ये, किंवा कटलेटसुद्धा म्हणू शकता. तर मी दुपारी काय केलं, ही जी हिरवी मूग असते ना, म्हणजे मटकी असते ना, तिला भिजायला ठेवून दिली. तर ती सायंकाळपर्यंत झोपायच्या टायमापर्यंत, त्याच्या अगोदर 10 वाजतापर्यंत छानपैकी भिजून गेली. भिजल्यानंतर पूर्ण पाणी काढून घ्यायचं. नंतर स्वच्छ कपड्यामध्ये असं घट्ट बांधून ठेवून द्यायचं रात्रभर. सकाळी छानपैकी अशी कोंब आलेली असते तिला. तर मी एक दीड वाटीच्या जवळपास ती मटकी घेतली, मोड आलेली मटकी घेतली. त्यामध्ये आलं, लसूण व मिरची टाकून दरदर असं बारीक करून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, दरदरसं करायचं. आणि पाणी टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही. सोबतच बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आणि नंतर बाइंडिंगसाठी मी यामध्ये 2 ते 3 चम्मच बेसन टाकलेलं आहे. सोबतच क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकायचं आहे 2 ते 3 चम्मच, किंवा तुम्ही याऐवजी ज्वारीचं पीठ असेल ना, ते सुद्धा टाकू शकता. आणि सोबतच मी 1 ते 1.5 चम्मचच्या जवळपास गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. हे सर्व पीठ टाकल्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे. तर त्याआधी मी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर तो टाकला. सोबतच ग्रेट केलेलं थोडंसं पनीरसुद्धा होतं, ते सुद्धा टाकलं मी यामध्ये, कारण की आणखी टेस्टी वाटते खायला. नंतर काही मसाले टाकले. तर त्यामध्ये मी 1 चम्मचच्या जवळपास लाल तिखट टाकलं. सोबतच थोडीशी हळद, थोडंसं जिरा पावडर, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे सर्व नंतर मिक्स करायचं. त्याआधी यामध्ये मी थोडंसं जिरं आणि हातावर असा मसलून थोडासा ओवासुद्धा टाकला, कारण की ओवा टाकल्याने आणखी छान टेस्ट येते. कोणत्या पण पदार्थामध्ये तुम्ही थोडासा ओवा टाकला ना, तरी खूप छान वाटते खायला. म्हणजे जसे आपण स्नॅक्स कोणते पण बनवतो ना, त्या याच्यामध्ये. नंतर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकण्याची बिलकुल आवश्यकता पडत नाही. सपोज लागलंच तर 1 किंवा 2 चम्मच फक्त पाणी टाकायचं. सपोज जमतच नसेल, खूप जास्त भगरं असेल ना, त्या टायमाला फक्त 1 किंवा 2 चम्मच. त्या व्यतिरिक्त जास्त पाणी टाकायची आवश्यकता पडत नाही. नंतर याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि असे वड्याप्रकारे किंवा कटलेट सारखे बनवून घ्यायचं आहे. याला तुम्ही कोणत्या पण शेपमध्ये बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. मी काही गोल बनवले आणि काही कसे स्क्वेअर शेपमध्ये बनवले. आणि अशा प्रकारे बाकीचे पण सर्व बनवून घेतलेले आहे. तुम्ही जे साशा असते ना एखादा याचा, तर त्याच्याने सुद्धा बनवू शकता. सपोज असे नाही बनवता येत असेल गोल वगैरे तर. नंतर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं मी आणि यामध्ये फ्राय करायला ठेवून दिलं आहे. तुम्ही जास्त तेल टाकून चांगल्यापैकी असं डीप फ्रायसुद्धा करू शकता, किंवा अशा प्रकारे कमी तेलामध्ये सुद्धा छानपैकी असं क्रिस्पी होईपर्यंत याला अलटवत पलटवत मीडियम फ्लेमवर याला छानपैकी असं फ्राय करू शकता. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला ही छान रेसिपी आहे, कारण की अशी तर मुलं खायला थोडेसे नाकारतातच म्हणा. पण आपण त्याला थोडंसं नवीन तरीकेने बनवून दिलं ना, तर त्यांना पण खायला मजा येते. म्हणून मी ही रेसिपी बनवली आणि त्याला टिफिनमध्ये सुद्धा दिली आणि घरी बाकीच्यांना पण दिली. छान वाटले खायलाही. तर अशा प्रकारे छान क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून झाल्यानंतर काढून घ्यायचे आणि बाकीचे पण तसेच याला फ्राय करून घ्यायचं आहे. शॅलो फ्राय करून घ्यायचं, आणि ज्यांना वेट कमी करायचं असेल ना, ते सुद्धा ही रेसिपी छानपैकी बनवून खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तर बघू शकता किती छान झालेले आहे. मस्तपैकी आतमधनं पण क्रिस्पी आहे आणि वरून पण असे करारे झाले होते. आणि मेन म्हणजे त्या पावसाचा मोसम होऊन गेला होता, पाऊस पण आला होता आणि गरमागरम वडे खायला पण छान वाटले. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? ही आवडली असेल ना, तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा आणि खात राहा. चला, टेक केअर, बाय.